सुरक्षेसाठी बँक अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र लिहिलंय। मराठी भाषेच्या मुद्द्यावरून मनसेकडून बँकेच्या अधिकाऱ्यांना मारहाण झाली होती। कारवाईसाठी बँक ऑफ महाराष्ट्र ऑफिसर्स असोसिएशननं हे पत्र दिलं आहे। काय नेमकं प्रकरण आहे ते आपण पाहूया। बँक ऑफ महाराष्ट्र ऑफिसर्स असोसिएशनचं मुख्यमंत्र्यांना पत्र। बँक अधिकाऱ्यांना मारहाण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा। कठोर कारवाईसह सुरक्षेसाठी उपाययोजना करण्याची देखील मागणी। मनसेच्या मराठी भाषेच्या सक्तीच्या भूमिकेचा सार्वजनिक बँकांमधील अधिकाऱ्यांकडून निषेध। सार्वजनिक बँकांमधील अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या देशभरात होतात। हे अधिकारी वेगवेगळ्या भाषिक पार्श्वभूमीचे असतात, त्यामुळे प्रत्येक बँक अधिकाऱ्यांनी स्थानिक भाषा शिकण्याची अपेक्षा ठेवणं अव्यवहार्य आहे। महाराष्ट्रामध्ये मराठीचा आग्रह करणं हे चुकीचं नाही। तो आग्रह कोणीही करू शकतं, केला तरी त्यात काही वावगं नाही। पण असा आग्रह करताना कायदा हाती घेणं चुकीचं आहे। कायदा जर हाती घेतला गेला तर कडक कारवाई केलीच जाईल। कोणत्याही कष्टकऱ्यांनी राज ठाकरेच्या गुंडांना घाबरून जाण्याचं कारण नाही, कारण भारतीय संविधानामध्येच राईट टू एक्सप्रेशन अँड स्पीच दिलेलं आहे। त्याच्यामुळे माझी मेरी मर्जी मी मराठी बोलेल, इंग्लिश बोलेल, हिंदी बोलेल, मेरी मर्जी। त्याच्यामुळे भाषेवर कोणी प्रतिबंध आणू शकणार नाही, बॅरिकेटिंग करू शकणार नाही। भाषा असू शकते अर्जबाजारीची, परंतु भाषा हीच बोलली पाहिजे, तीच बोलली पाहिजे, ही सक्ती असू शकत नाही। हे स्पष्टपणे आम्ही मान्य आयुक्त साहेबांना बोललो, त्याच्यावर त्यांनी लवकरच कारवाई करण्याची आम्हाला सांगितलेले आहे।